पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये घटस्थापनेनिमित्तानं फुलांची सुंदर आरास करण्यात आली आहे। पुण्यामधील विठ्ठल भक्त राम जांभूळकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी ही सुंदर आरास केलेली आहे। यामध्ये वेगवेगळ्या रंगांचे गुलाब वापरून त्यांनी ही सुंदर सजावट केली आहे। फुलांच्या माध्यमातून कलश, श्रीफळ, आंब्याचं तोरण सुद्धा त्यांनी साकारलेलं आहे। विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येत असतात। 9 दिवस विठ्ठल रुक्मिणीला मौल्यवान सोन्याचे, हिरे, मोत्यांचे अलंकार घातले जातात। रुक्मिणी मातेला 9 दिवस वेगवेगळ्या रूपामध्ये सजवलं जातं। आजपासून राज्यभरामध्ये शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ झालेला आहे। आता आपण पंढरपुरातील रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यामध्ये आहोत। बघतोय आपण रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत। हे रुक्मिणी मातेचं आजचं सुंदर रूप आहे आणि याच रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत। आज पंढरपूरमध्ये रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यामध्ये नंदादीप प्रज्वलित करून घटस्थापना प्रारंभ झालेला आहे आणि आजपासून 9 दिवस पंढरपूरमध्ये रुक्मिणी देवीचं नवरात्र असणार आहे। या 9 दिवसांच्या काळामध्ये पंढरपूरमध्ये रुक्मिणी मातेला 9 दिवस वेगवेगळ्या रूपामध्ये पूजा केली जाते। वेगवेगळे मौल्यवान अलंकार परिधान केले जातात। खरं तर या नवरात्रीच्या काळामध्ये पहाटे पवमान अभिषेक रुक्मिणी मातेला करण्याची प्रथा आणि परंपरा आहे आणि नवरात्रीच्या काळातली 9 दिवसाची सुंदर नवरूप पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक हे पंढरपूरमध्ये गर्दी करत असतात आणि रुक्मिणी मातेचा हा गाभारा आता भाविकांच्या गर्दीनं फुलून गेलेला आहे आणि हेच रूप डोळ्यात साठवण्यासाठी सगळी गर्दी आपल्या पंढरपूरमध्ये नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये झालेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे, G24 तास, पंढरपूर।